हॅलो मित्रांनो, नमस्कार. मी निघालोय घरून केरळला जाण्यासाठी. आता मी लगेच पोहोचणार गडचिरोलीच्या बस स्टँडला. नागपूरसाठी बस लागलीच होती आणि मी बसलो नागपूर बसमध्ये. लगेच कंडक्टर साहेब आले आणि तिकीट काढून घेतली. सीटवर बसून आनंद घेत असतानाच लगेच रवाना झालो नागपूरला. आणि नागपूरचं रेल्वे स्टेशन. आता नागपूरवरून थेट मी चाललोय बंगलोरसाठी. हे गावण्यासार सगळ्यांना नमस्कार करतायत. तर निघालो रेल्वेने बंगलोरला. झुक 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 झुक. साईडला बघतो तर नारळाची झाडे जिकडे तिकडे पसरलेली आहेत. आणि डोंगराळ भाग सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकतो. जमीन सुद्धा आहे, पण काही शेतकऱ्यांनी पडीत जमिनीत सुद्धा आपलं पिकाचा लागवड केलेली आहे. धुडधुड धुडधुड वाहणाऱ्या हवेने किती भारी वाटत आहे. माझे केस तर असे उडायला लागले आहेत. वाव. आणि मी आनंद घेत घेत पाडमेडीला पोहोचलेला आहे. ह्या तामिळनाडू राज्यात. हो, नारळाची झाडांना तर काय कमालच केली आहे बघा. ही आपली ट्रेन तर अतिशय वेगाने धावत आहे. आणि मी या ट्रेन मध्ये बाहेर बघून खूप आनंद घेत चाललेलो आहे. डोंगराळ भागात एक अनोखाच घर दिसत आहे. घर आहे की बंगला माहित नाही. किती जबरदस्त वाटत आहे बंगला. ह्या साईडला जर पाहिलं तर डोंगराळ प्रदेश पाहायला मिळत आहे. जसा गडचिरोलीमध्ये सुरजागड प्रकल्प राबवण्यात आला, तसंच इथं सुद्धा एक प्रकल्प राबवायला पाहिजे होता. परंतु मला असं वाटतं की इथे कोणी कॉन्ट्रॅक्टर मिळालेला नसेल, म्हणून ही डोंगर जसे तसे या ठिकाणी दिसत आहे. पण अतिशय सुंदर असं धानाची शेती सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. मला वाटलं की मी उतरेन इथे, पेंडा टाकेन, परंतु नाही, गाडी थांबलीच नाही, सरळ चालू लागली होती. हे मध्येच एक गाव पडलं. या गावाचं नाव काय माहिती नाही. खूप भारी असं हे गाव वाटत आहे. आणि तिथे तेलुगू मध्ये काहीतरी लिहिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. कमेंट मध्ये सांगा काय लिहिलं आहे. नारळाच्या झाडांनी तर अतिशय जबरदस्त असं वातावरण तयार झालं आहे. मग मी आलो आपल्या डब्यात. तर डब्यात आपले हे झाडझुडवाले साहेब आमच्या डब्याची साफसफाई करत होते. वा, अतिशय चांगलं वाटलं मला की प्रवासामध्ये साफसफाई चालू असते. आणि हे गबणे साहेब कशाला हसतात काय माहीत. त्यांना कोणती खुशी झाली. कदाचित बंगळुरू जात आहोत त्याची तर खुशी नाही. वाव, किती जबरदस्त डोंगर. या ठिकाणी डोंगर खूप मस्त वाटत आहे. असं वाटत आहे की त्या दोन डोंगराच्या मध्ये जाऊन दगडावर बसून ह्या ट्रेनचा आस्वाद घ्यावा. पण नाही, आपण उतरू शकणार नाही. इथूनच आपल्याला त्या दगडांचा, डोंगराचा आस्वाद घ्यावा लागेल. खूप सारे दगडांनी भरलेले आहेत डोंगर या ठिकाणी आपण बघू शकतो. किती सुंदर असं वाटत आहे. वाव. मला तर वाटतं इथे काही खान नसेल. इथे तर आपल्याला पवनचक्क्य सुद्धा बघायला मिळत आहे. नंतर आमच्या डब्यात एक सुंदर गाणे म्हणणारी महिला आली. तिने अतिशय सुंदर असा मेला दिलो का आता है हे गाणं गायलं आणि आमचं मन भारावून गेलं. अतिशय सुंदर पद्धतीने तिने आपलं गाणं सादरीकरण केलं आहे. अशी मोज मस्ती करत करत आम्ही पोहोचलो थेट बंगलोरच्या रेल्वे स्टेशनला. आता इथून जाणार आम्ही मेट्रो साईडला जे तुम्ही बघत आहात की मेट्रो जात आहे, याच मेट्रो स्टेशनला आता आम्ही जाणार आणि तिथून जाणार SMVT स्टेशनला. प्रवासी मंडळी उतरताना पाहायला मिळत आहे. हे आहे मेट्रो स्टेशन. इथून जाणार आम्ही SMVT स्टेशनला. इथून आम्हाला निघायचं आहे कन्याकुमारी. ही आली मेट्रो आणि या मेट्रोमध्ये आता आम्ही बसणार.
आता लगेच या मेट्रोचं दार आपोआप उघडणार आणि आम्ही जाणार मेट्रोच्या आतमध्ये. मेट्रोच्या आतमध्ये प्रवेश केला आहे. कबने सर आणि मी दोघांनी आता SMUT स्टेशनला जाण्यासाठी तयार झालो. मी सुद्धा आमच्या बॅगा एकाच साईडला लावून घेतलेल्या आहेत आणि आता आम्ही निघणार SMUT स्टेशनला. सगळ्यांना हॅलो. आणि आता आम्ही या मेट्रो स्टेशनवरून थेट जाणार SMUT स्टेशनला. गबने सरांनी मला काहीतरी दाखवलं, परंतु ते काय होतं मग माहिती नाही. SMUT स्टेशन म्हणजे विश्वेश्वरय्या टर्मिनल्स. सर, विश्वेश्वरय्या टर्मिनल्स खूप भारी आहे. असं वाटतं की एअरपोर्ट आहे. तिथेच आम्हाला हा कबूतर दिसला, असा तुरु 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 चालणारा. अतिशय जबरदस्त पद्धतीने तो धावत होता आणि आम्ही पोहोचलो SMUT स्टेशन बंगळुरू. आता इथून आम्ही जाणार थेट कन्याकुमारीचा ब्लॉग तुम्ही बघायला विसरू नका.